नमस्कार मंडळी, टेस्ट ऑफ इंडिया विथ पल्लवीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आपली आजची रेसिपी पाहूया. गावरान अंड्याची पोळी म्हणजेच एग ऑमलेट. सर्वप्रथम मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. इथं मी 4 अंड्यांचा ऑमलेट करणार आहे. त्यासाठी मी 2 डिशमध्ये वेगवेगळ्या थोडा कांदा घेतलेला आहे. एका डिशमध्ये 2 आणि एका डिशमध्ये 2 अंडी असं प्रमाण घेतलेलं आहे. दोन्ही डिशमध्ये आपण पाहू शकता आपण दोन्ही डिशमध्ये आपल्या चवीनुसार आपण इथे मीठ आणि कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आपल्याला ज्या प्रमाणात तिखट आवडते त्या प्रमाणात आपण इथं तिखटही टाकून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता गावरान अंड्यांचा कलर हा विलायती अंड्यांपेक्षा हा वेगळाच असतो आणि अंड्याची साईज ही छोटी असते, पण टेस्ट खूपच छान असते आणि गावरान अंडी खाण्यासाठीही खूपच पौष्टिक असतात. आता आपण त्याच्यामध्ये 2 अंडी फोडून घेतली आहेत आणि ते व्यवस्थित असे चमच्याने एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. 2 मिनटं असं मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून त्यातील सर्व साहित्य एकत्र मिक्स केले जाईल. आणि आपण गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण 1 चमचा थोडं तेल टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं आमलेट खाली चिकटणार नाही. आणि आपण त्याच्यावर जे मिक्स केलेलं सर्व मिश्रण एकत्र पॅनमध्ये अंड्याचं टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर हे सर्व बाजूने पसरलेलं आहे व्यवस्थित आणि तिखटही व्यवस्थित पसरलेलं आहे. हे करत असताना आपण गॅस थोडा मंद आचेवर ठेवायचा आहे, जेणेकरून आपलं आमलेट व्यवस्थित पचलं जाईल आणि उलटताना तुटणार नाही, कारण की त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो असते, त्यामुळे ते थोडा वेळ गॅसवर तसेच राहून द्यायचे आणि थोड्या वेळानेच उलटायचं आहे. नाहीतर घाई केली तर आपलं आमलेट तुटू शकतं. तुम्ही पाहू शकता आपल्या आमलेटला किती छान कलर आलेला आहे आणि ही दोन्ही साईडने आपण व्यवस्थित खरपूस अशी भाजून घेतलेली आहे. हे पहा, आपलं आमलेट तयार झालं आहे खाण्यासाठी. हे दुसरं आमलेट मी टाकलेलं आहे, त्याच पद्धतीने आपण हे ऑमलेट करून घ्यायचं आहे. आपलं कलरफुल आमलेट दिसत आहे. हे आमलेट आपण नाश्त्यासाठीही उपयोग करू शकतो याचा आणि करायलाही खूपच सोपे आहे. आणि अचानक आपल्याला भाजी आठवली नाही तर अचानक आपण असंही आमलेट करून घेऊ शकतो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. थँक यू.